नमस्कार मित्रांनो, आज आपण आपला पहिला मिनी ब्लॉग शूट करतोय आणि त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे सकारात्मक दृष्टिकोन। सकारात्मक दृष्टिकोन हा काय तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह एनर्जीने केल्यानंतर तो दिवस तुमचा पॉझिटिव्ह एनर्जीनेच संपतो, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड। नाहीतर तुम्ही सकाळी म्हणाल्यास मला हे काम करायचंय, मला ते काम करायचंय आणि परत थोडं जाऊ दे रे, होत नाहीये, जमत नाहीये, करत नाहीये, तर मग तो तुमचा झाला निगेटिव्ह ॲटिट्यूड। आणि मग तुम्ही म्हटलात की अरे मी तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने उठलो होतो, मी हे ठरवलं होतं पण ते झालंच नाही, तर त्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नाही म्हणत, त्याला नकारात्मक दृष्टिकोन म्हणतात किंवा निगेटिव्ह माणूस म्हणतात। जर तुम्हाला आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन हा असलाच पाहिजे। सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय तर तुम्ही एखादी गोष्ट मनाशी ठाणल्यानंतर, मनाशी ठरवल्यानंतर की ती मी करणारच आहे, ती मला करायचीच आहे, ज्यावेळेस तुम्ही स्वतःला ही गोष्ट सांगत असतात आणि ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही कार्य करत असतात, त्यावेळेस तो तुमचा तयार होतो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा सकारात्मक दृष्टिकोन। कायम तुम्ही पॉझिटिव्ह असलं पाहिजे। एकदा आता मी होईल रे, नंतर नाही होणार रे, होईल रे, नाही होणार, तर तसं नाही, मला जमणारच, मी करणारच आणि माझ्याकडून होणारच। ज्या क्षणाला तुम्ही हे बोलायला सुरुवात कराल स्वतःची, त्यावेळेस तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑटोमॅटिक तयार होईल, सकारात्मक दृष्टिकोन तुमचा ऑटोमॅटिक तयार होईल आणि मग तुम्ही तुमच्या यशाच्या याच्याकडे मार्गक्रमण कराल। या दृष्टिकोनाचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत। ज्यावेळेस सगळीकडे मुघलशाही आणि आदिलशाहीने हैदोस घातला होता, त्यावेळेस बालपणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा अंगठ्या तलवारीने कापून महादेवाला रक्त अर्पण करून स्वराज्य निर्मितीची स्थापना केली। त्यावेळेस त्यांना मनसबदारी मिळाली असती, परंतु आई जिजाऊंनी जे सकारात्मक दृष्टिकोनाचे धडे, वैचारिक धडे त्यांना जे दिले, त्याच्यातून त्यांचा जो दृष्टिकोन तयार झाला, त्याच्यातून त्यांनी ठरवलं की आपल्याला आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचंय, ते ह्या जनतेसाठी असेल। हे जे अन्याय मुघलशाही आणि आदिलशाहीने लावलाय ते त्यांना नष्ट करण्यासाठी असेल। त्यावेळेस त्यांनी हा विचार केला नाही की तू हिंदू आहे, तू मुस्लिम आहे किंवा दुसऱ्या कोणत्या धर्माचा आहे। त्यांनी फक्त एक सांगितलं, अन्याय नष्ट झाला पाहिजे, पण त्यांनी स्वतः स्वराज्य स्थापन करून ती जिम्मेदारी स्वतःच्या अंगावर घेतली। आणि ज्यावेळेस माणूस एखादी जिम्मेदारी अंगावर घेतो आणि ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतो, त्या दृष्टिकोनाला म्हणतात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड। पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचं सगळ्यात चांगलं आणि दुसरं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानाचा वध। अफजल खानाचा वध करताना ज्यावेळेस अफजल स्वराज्यावर चालून आला, त्यावेळेस सगळ्यांना वाटलं आता संपलं, स्वराज्य आता संपलं, आता काय होणार, कारण लाखोची फौज घेऊन अफजल खान स्वराज्यावर चालून येतोय मराठ्यांच्या। त्यावेळेस दरबारात सरदारांनी विचारलं की महाराज आता काय करायचं, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलं तो येतोय ना, आपण त्याला पराभूत करू शकतो। हा जो त्यांनी स्वतः दृष्टिकोन मावळ्यांना दिला, सरदारांना दिला, आणि मग जे चैतन्य मावळ्यांमध्ये, सरदारांमध्ये निर्माण झालं, हा जो दृष्टिकोन होता हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन होता। ह्या दृष्टिकोनामुळे मग पुढे वाघ नखांची निर्मिती असेल, वाघ नखांना विष लावणं असेल, अंगात चिलखत घालून जाणं असेल, भेटीचं निमंत्रण पाठवणं असेल, ह्या गोष्टी त्याच्या दृष्टिकोनातूनच तयार होतात। ह्या गोष्टी अशा तयार होत नाही। जर महाराजांनी तेव्हा सांगितलं असतं की माझ्याकडून होणार नाही, मला जमणार नाही, त्यावेळेस मात्र स्वराज्य हे संपलं असतं। परंतु महाराजांना माहिती आहे, त्यांचा जो ॲटिट्यूड होता, जो लहानपणापासून त्यांना शिकवलेला होता की माझा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, मी तो हरवू शकतो। समोर कितीही मोठं संकट आलं ना मित्रांनो, तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असेल ना, तर तुमचा पराभव होऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा। पराभवाचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे तुमचा दृष्टिकोन असतो। आता लोक म्हणतात अरे सतत प्रयत्न करत राहावं लागेल, हे नुसतं प्रयत्न करणं नाही, तर ते प्रयत्न सकारात्मक दृष्टिकोनातून झाले पाहिजे। आणि ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करतात, त्यावेळेस जे काही तुमचं ध्येय असतं ते गाठण्यासाठी तुम्हाला मार्ग आपोआप सापडत जातात, रस्ते वाटा भेटत जातात। पण तुमचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता।